प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय टॉस जिंकून. काहीतरी वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न कर्णधार करतोय या मॅच मध्ये. कारण मागील मॅच मध्ये देखील पहिली फलंदाजी ज्या संघाने केली होती तो संघ पहिली मॅच जिंकला होता आणि म्हणूनच ठीक आहे ह्या सामन्यामध्ये देखील ज्या संघाने टॉस जिंकला त्या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. विनंती असणार आहे मैदानामध्ये जे प्रेक्षक आहेत जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घ्या. कारण सामन्याला सुरुवात होते. दुसरा सामना आजच्या संपूर्ण रजनीतील गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 पर्व तिसरं या स्पर्धेचा सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. गणेश गल्ली योद्धाज विरुद्ध भाविक 11. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्यासाठी आलाय फलंदाज टीम गणेश गल्ली योद्धाज या संघाकडून. कर्णधारांना विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. प्रतीक सावंत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बॅटर आहेत सिद्धेश परब आणि प्रतीक सावंत ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि हे पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं जातंय. हर्षित रांका यांना आमंत्रित केलं जाईल हे पहिलं षटक हाताळण्यासाठी. कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये धावा रोखायचे आहेत आणि म्हणूनच की काय कर्णधार आयकॉन खेळाडूने हर्षित वरती विश्वास दाखवला. एक हर्षित राणा सध्या भारताचं प्रतिनिधित्व करतोय आणि एक हर्षित रांका आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी टीम भाविक 11 या संघाकडून. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पहिली रजनी या स्पर्धेची. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर साहिलने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. कारण वैयक्तिक त्याच्या बॅटमधून 31 धावा आल्या. गोलंदाजी करत असताना 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स देखील त्याने पटकावले आणि म्हणूनच की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय साहिलने. आणि आता मात्र दुसऱ्या सामन्याला सुरुवात होतीये गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक गोलंदाजीसाठी हर्षित. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन फील्ड अंपायर सर रवींद्र चेनवनकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय महेशजी चेनवनकर. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रवींद्र चेनवनकर यांना. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय महेशजी चेनवनकर आणि पहिले षटक हाताळण्यासाठी हर्षित. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये पाठवले 2 धावांसाठी. स्वागत केले गोलंदाजाचं. 2 धावा टोकून फलंदाजी करत असताना फलंदाज प्रतीकने धावा येणं गरजेचं आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक सगळेच खेळाडू आपण पाहतोय 30 यार्डच्या आतमध्ये तैनात आहेत. पुढचा बॉल लो फुल टॉस. पुन्हा एकदा बॉल गेलाय गोचंकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 4 या आकड्यावर. 4 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय गणेश गल्ली लालबाग आणि याच लालबाग मध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम. हर्षितचं पहिलं षटक पॉवर प्ले. तिसरा बॉल चांगला हाताळलाय. थोडस चेंडूने वळण देखील घेतलं गतीमध्ये परिवर्तन आणि थोडस चेंडू आपण पाहिलं तर थांबून देखील आला. स्लोअर वन डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली. व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे आणि म्हणूनच की काय पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय हर्षित वरती. तोच गोलंदाजीसाठी 4 धावा धाव फलकावरती झाल्यात. नेक्स्ट बॉल पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट जरूर झाले. बॅटची आतली कडा घेऊन बॉल चालला अलॉंग विथ द कार्पेट. यष्टी रक्षकाच्या दिशेने आणखीन एक डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 दुहेरी धावांचे फटके आल्यानंतर लगातारचे 2 बॉल निर्धाव हाताळलेत हर्षितने. कारण व्हेरिएशन्स पाहायला मिळालेत या गोलंदाजाकडे. 4 धावा धाव फलकावरती झालेत. आतापर्यंत 4 बॉल गोलंदाजाने हाताळले देखील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. पहिली रजनी या स्पर्धेची. क्रिकेटचा महासंग्राम. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू. आता मात्र स्ट्राईक डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय गणेश गल्ली बिग बॅश. धमाकेदार रुबाबदार चौकार. प्रत्येक झेलसाठी या ठिकाणी पारितोषिक येत आहे. प्रथमेश मुणगे याच्यासाठी विशेष पारितोषिक आले. प्रत्येक झेलसाठी सिद्धेजी सावंत यांच्याकडून 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल या क्षेत्ररक्षकाला.
आता मात्र शेवटचा बॉल निर्धाव आलाय, एक चौकार जरूर आला, थोडीशी चूक झाली प्रथमेश कडून आणि तदनंतर मात्र धावसंख्या जर आता आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 8 बिनगडी बाद. आणि आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये चौकार पाहायला मिळाला, फलंदाज प्रतीकच्या बॅट मधून थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली होती. क्षेत्ररक्षण करत असताना प्रथमेशच्या माध्यमातून आणि प्रथमेशला त्या क्षेत्ररक्षणासाठी विशेष पारितोषिक दिले जाते सिद्धेश सावंत यांच्याकडून 100 रुपये रोख रकमेचं, कारण प्रयत्न त्याने चांगला केला होता. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक होतं, सरळ अगदी सरळ रेषेमध्ये फटका खेळला होता प्रतीकने आणि बॉलला पाठवलं देखील सीमारेषा पलीकडे. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. मकरंद केसरकर गोलंदाजीसाठी आलेत. मकरंद केसरकर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. हा सामना संपल्यानंतर मात्र एक प्रेक्षणीय लढत देखील पाहायला मिळेल. आपल्या लहान मुलांसाठी देखील एक प्रेक्षणीय लढत आयोजन समितीच्या माध्यमातून आयोजित केली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ आणि षटक हाताळण्यासाठी मकरंदला आमंत्रित केलं गेलंय. मकरंदचा पहिला बॉल, 4 ते 5 पावलांचा रनअप आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर पूल केलाय, बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10 या आकड्यावर. सिद्धेश परब आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय प्रतीक सावंत ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी आली आहे. सलामीवीर फलंदाज. पुढचा बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन केलंय, या बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये, आणखीन 2 धावांची भर होईल. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 12 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल, कट केला बॉलला आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. 22च्या स्वरूपातली एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावरती झाल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 8 धावा खर्च केल्या होत्या हर्षितने. यावेळेला पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. सरळ क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहेत. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे, आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या आता एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14 या आकड्यावर. 14 ऑन अ स्कोर बोर्ड. 14 धावा धावफलकावरती झाल्या. षटक क्रमांक 2 हाताळत असताना मकरंदला आपण पाहतोय. पुढचा बॉल सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, आता चूक करणार नाहीये, झेल पकडले आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. प्रतीकची खेळी आता संपुष्टात. विकेट. नवीन फलंदाज या संघाचा आयकॉन खेळाडू कर्णधार परेश पाटील फलंदाजीसाठी. याच मैदानामध्ये कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली. आज मात्र आपण पाहतो बिग बॅश 2025 ही स्पर्धा खेळण्यासाठी आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची वर्णी लागली परेश पाटील. न्यू बॅटर. पहिलाच बॉल पिचिंग झाला, खाली राहिलाय आणि चेंडूने वळण देखील घेतलंय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येतोय. षटक क्रमांक 2चा खेळ आता समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती झालेत. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. दुसरं षटक मकरनने हाताळलं, ते महत्वपूर्ण निर्णायक षटक ठरलं, कारण त्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण विकेट देखील आली आणि म्हणूनच की काय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती झालेत टीम गणेश गल्ली योद्धाज या संघाच्या.
निखिल आले गोलंदाजीसाठी, षटक क्रमांक 3. निखिल महेंद्रकर गोलंदाजीसाठी, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय निखिलला. पहिलाच बॉल पूल केलाय, बॉलला पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चौकार आला आणि त्यानंतर मात्र चांगली कामगिरी राहिली गोलंदाजी करत असलेल्या संघाकडून. आता किती धाव आहेत पंच मात्र घोषित करतायत. एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाते. अवघी एकेरी धाव. डिक्लर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेची भर होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 17. 17 ऑन स्कोर बोर्ड. यावेळेला देखील पुन्हा एकदा बॉल बॅटची कडा घेऊन गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 18 या आकड्यावर. 18 धावा धाव फलकावरती झालेत. 18 ऑन स्कोर बोर्ड. निखिलचं हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत निखिलने 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केलेत. दुसरं षटक निर्णायक राहील या मॅच मध्ये मकरंदचं, कारण महत्वपूर्ण विकेट त्याच षटकामध्ये आली होती. पुढचा बॉल पूल केलाय. आणखीन एक बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावांची भर. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती झाल्यात. वीस धावा धाव फलकावरती झालेत. पहिल्या षटकामध्ये एकच चौकार आला आतापर्यंत. 20 ऑन बोर्ड. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये, रन मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजी करत असलेल्या संघाने, कारण आपण पाहिलं तर टॉस जिंकला होता टीम गणेश गल्ली योद्धाज या संघाने. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय परेश पाटील यांचा कितपत योग्य राहील हे पाहायचंय. हो, यावेळेला बॅटची कडा एसटी रक्षकाकडून होतेच चूक. झेल सुटलाय आणि फलंदाजाला आता मात्र जीवदान मिळते. षटक क्रमांक 3 चा खेळ आता समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20. एक गडी बाद. शेवटचे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील, कारण 20 धावा धाव फलकावरती झालेत. गणेश गल्ली बिग बॅश 2025 तिसरं पर्व आहे या स्पर्धेचं. हे तिसरं पर्व गाजवणार कोण, कारण 8 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 8 संघांचे 8 संघ मालक आणि 8 संघ मालकांचे 8 आयकॉन खेळाडू म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेची लिलाव प्रक्रिया देखील पार पडली गेली. हे सर्वच खेळाडू 8 संघांमध्ये विभागले गेले आणि ही विभागणी करून आपण पाहतोय इंस्टाग्राम वरती देखील आपण पाहतोय पेज आहे, अकाउंट आहे गणेश गल्ली बिग बॅश. या सगळ्याच प्रेक्षकांना विनंती असेल आपण त्या चॅनलला फॉलो करा आणि या सर्वच स्पर्धेचं अपडेट घ्या. आता मात्र विकेट आली आहे. परेश पाटील माघारी परतलेत. या पहिल्या बॉल वरती पहिली विकेट, महत्वाची विकेट आली आहे. रोहितने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. अजूनही शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. महेश आलेत नवीन बॅटर. परेश पाटीलची महत्वपूर्ण विकेट पहिल्या बॉल वरती आली. जेलबादच्या स्वरूपात परेश पाटील माघारी परतले. परेश बाद झाल्यानंतर नवीन बॅटर महेश मैदानामध्ये. शेवटचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. इंस्टाग्राम वरती आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये सिने अभिनेते असतील, त्याचप्रमाणे क्रिकेट खेळाडू असतील, टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडू, खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्या सगळ्याच मान्यवरांनी या स्पर्धेला. आणि प्रेक्षकांना देखील विनंती असेल इंस्टाग्राम वरती जाऊन आपण या पेजला फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि या क्रिकेटचा आपण देखील मुराद आनंद घ्या. दुसरा बॉल यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत कव्हर क्षेत्रामध्ये. बॉल अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील गेली आहे. बॅक साइडला जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घ्या. शंभू विनंती असेल तिकडे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना थोडं मागे करा आपण उभं.
त्या ठिकाणी कोणत्याही क्षेत्ररक्षकाला अडथळा होता कामा नये, आपण याची नोंद घ्यायची प्लीज. थँक्यू सो मच. आपणास प्रेक्षक गॅलरी देखील आयोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभारली गेली आहे. आपण त्या ठिकाणी बसून या क्रिकेटचा आनंद घ्या. शेवटच्या षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोहित यांना. क्रिकेटचा पुरेपूर अनुभव अभ्यास असणारा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, व्हेरिएशन, व्हरायटी असणारा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी. आणि आता मात्र धावबाच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज माघारी परत आहेत. योगेश सकरे आलेत फलंदाजीसाठी. नवीन बॅटर आहेत योगेश. पहिला बॉल खेळत असताना लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आलेत. अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळला. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 24-24. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळते, कारण आतापर्यंत एकच मोठा फटका आलाय, तो मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढे आले स्टेप आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र आणखीन एक फलंदाज बाद. म्हणजेच 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 25. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि या 24 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज असणार आहे टीम भाविक 11 या संघाला. चोवीस बॉल मध्ये 26 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, म्हणूनच की काय 24 बॉल मध्ये 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुरुवात होईल. 24 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. मी विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पाताडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. नवीन डावाला सुरुवात झालेली आपण पाहतोय. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मधला हा दुसरा सामनाच्या रजनी मधला आपण पाहतोय. मी मधु 11च्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय, आपण जिथे कुठे असाल आपण सगळ्यांनी व्यायामशाळेजवळ यायचंय. परेश पाटील या वेळेला मात्र गोलंदाजी करतायत. पहिली ओव्हर घेऊन आली आहेत, परंतु या वेळेला बॉल कुठेतरी हातातून निसटल्यासारखा वाटला. 2 मिनिटं बँजो. विकेट गिरेगी, चौका लगेगा, छक्का लगेगा, तभी आपको बजाना है प्लीज.
सलामीची जोडी निखिल आणि प्रथमेश. यावेळेला मात्र उडवलाय बॉलला लॉंग ऑफ रिझन मध्ये, परंतु धावून धावा घ्यायची. झाडाला लागून बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. थोडेसे वेगळे नियम, थोडेशा वेगळ्या अटी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बंद ग्राउंडचं क्रिकेट खेळणं प्रत्येकासाठी सहजासहजी नाहीये, सोपं नाहीये. एक मिनिट भाई. यावेळेला मात्र थायपॅड वर बॉल लागतोय, परंतु या स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेट अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 जो आहे तो लागू केला जाणार नाहीये. त्यामुळे इथे मात्र पंचांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अर्थात 22 आणि लेग बायच्या स्वरूपातल्या ज्या धावा आहेत त्या या वेळेला मात्र घोषित केल्या जात आहेत. धावांचा धावफलक मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 वाईड बॉल, एका वाईड बॉलवर एक्स्ट्रा रन आली होती, प्लस एक दुहेरी दाबेचा फटका आणि एक सिंगल आताच्या सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा मात्र उडवलाय बॉल, जवळपास 6व्या माळ्यावर बॉलला पाठवलाय. 2 धावांचा फटका येतोय. पंच महेश चेंदवरकर आम्हाला कळवतायत 2 धावा घोषित स्वरूपातल्या निखिलच्या बॅट मधून. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, आडव्या बॅटनं मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चौथी धावीच्या प्रयत्नामध्ये आहेत निखिल. समीकरण जास्त मोठं नाहीये तसं बघायला गेलं तर, एक माफक असं लक्ष आहे, परंतु रन बॉल इक्वेशनही बऱ्याचदा आपण डिफेंड झालेलं पाहिलेलं आहे. आणि अशा बंद ग्राउंडच्या क्रिकेटमध्ये मात्र तुम्हाला टेक्निकली खूप स्ट्रॉंग राहावं लागेल. आणि गोलंदाजांना आज मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करायची आहे. तसं बघायला गेलं तर 24 चेंडूत 26 धाबा म्हणजे एक जवळपास रन बॉल इक्वेशन आहे. आणि त्याला मात्र जर डिफेंड तुम्हाला करायचं असेल तर एक इकॉनॉमिकल गोलंदाजी, एक कंजूस गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. एक तिखट मारा तुम्हाला आज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी करावा लागणार आहे. गणेश गल्ली योद्धाज आणि भाविक 11 पुन्हा एकदा लेग ब्रेक पाहायला मिळतोय, परंतु अगदी सहजतेने मात्र चेंडूला पुल केलं जाते. लगातार 2 दुहेरी धावांचे फटके येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दरम्यान ओव्हर नंबर 1 ची समाप्ती होते. पहिल्या षटकाखेरीस मात्र थोडंसं महागडं षटक, 13 धावा पहिल्याच षटकाखेरीस, म्हणजे 50% धावसंख्या जी आहे ती पहिल्याच ओव्हरमध्ये बनवली गेली आहे. थोडा है थोडे की जरूरत आहे असंच म्हणावं लागेल. 18 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करते भाविक 11 आणि पहिल्या ओव्हर नंतर मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर गणेश गल्ली योद्धा जो आहे तो भावुक झालाय. मराठी भाषा जी आहे ती वळवावी तशी वळते आणि मराठी भाषेला मात्र एक अभिजात भाषा म्हणून सन्मान दिला गेलाय, अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलाय. अभिजात भाषा म्हणजे काय तर ज्या भाषेला जवळपास 2 ते 2.5 हजार वर्षांचा वारसा आहे अशी भाषा म्हणजे अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते. आणि ती अभिजात भाषा म्हणजे आपली मराठी भाषा. या मराठी भाषेला मात्र बरेच शब्द दिले गेले. अगदी आपण क्रिकेटमध्ये जर चर्चा करायची झाली तर हा षटकार शब्द आपण सातत्यपूर्ण वापरत असतो. राजकारणाला महापौर, चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक, क्रिकेटला षटकार, असे अनेक मराठी शब्द ज्या व्यक्तीने दिले त्या व्यक्तीचं नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांना मानाचा मुजरा, त्यांना मानाचं वंदन. दरम्यान डिक्लेअर स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी सहजरित्या मला वाटतं हे 26 धावांचं लक्ष्य कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे निखिल आणि प्रथमेशच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवरती आपल्याला प्रतीक पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आणि दुसरा बॉल पुल केलाय. पुन्हा एकदा मात्र पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. सिंगल डबल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. 10 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. भाविक 11 एका चांगल्या स्थितीमध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुलरचा बॉल राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द फ्लॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. ह्यूज अँड हँडसम. हा खणखणीत दर्जेदार षटकार.
टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग, ताकद आणि नजाकत पाहायला मिळते या फटक्यांमधून. जबरदस्त फटका. निखिलच्या पाठमधून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 दुहेरी, 2 सिंगल आणि 1 षटकार अशा पद्धतीने मात्र धावा आतापर्यंत आलेल्या पाहायला मिळतात. स्कोर जाऊन पोहोचलाय 24 वर. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि या वेळेला मात्र आपटलेला बॉल, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि सिंगल रन. स्कोर लेवल होताना आपल्याला जवळपास पाहायला मिळतोय. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली जाते पंचांकडून, अर्थात स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत मॅन फ्रॉम परेल रवी चेंदवनकर आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत मॅन फ्रॉम परेल महेश चेंदवनकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल जाईल सरळ, कारण हे लालबाग पर आणखीन एक षटकार. व्हाट अ शॉट, जबरदस्त फटका. आणि आयोजकांचा थोडासा वेळ वाचवल्याबद्दल भाविक इलेव्हनचं मनपूर्वक अभिनंदन. चला, लहान मुलांनी, सगळ्या यंगस्टर्सनी लाईन अप करून घ्या. एका बाजूला गणेश गल्ली स्ट्रायकर्स समर नाईक, मित अडकर, शोभित स्पृहा, आवेश गुप्ता, दिग्विजय सिंग, साई शिरवडकर, श्रेयश लोके, वरद गाववाला, ध्रुव आणि आयुष सोनावणे आपण डाव्या बाजूला असणार आहे. मध्ये बँजो वाले असतील. बँजो पार्टी आइए, आपका फिर से एक बार स्वागत करूंगा. मैदान के बीचों बीच आपको मैं बुलाना चाहूंगा. दुसऱ्या बाजूला गणेश गल्ली स्पार्टन्स, आयुष दुबे, मित परमार, आर्यन मडळकर, अनय नाईक, वेद पाटील, दिविजा चेंदवनकर, उर्विल सावंत, अलभ्या सावंत, रुद्र चव्हाण, ऋत्विक राऊत आणि प्रथम पाटील राईट साइडला असतील. तत्पूर्वी या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण जाहीर करतो.